सव्वा शेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या शेवगाव बस स्थानकातून दररोज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांची ये-जा सुरू असते। वाढत्या उन्हामुळे तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला असून प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची तीव्र गरज आहे। मात्र शेवगाव आगारात सुसज्ज पाण्याची टाकी असूनही त्यामध्ये पाणी उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। बस स्थानक परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। तहान भागविण्यासाठी अनेकांना महागड्या पाण्याच्या बाटल्या खरेदी कराव्या लागत असून यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। एकीकडे एसटी तिकिटांच्या दरात मोठी वाढ झालेली असताना दुसरीकडे मूलभूत सुविधा देखील उपलब्ध होत नसल्याची भावना प्रवाशांमधून व्यक्त केली जात आहे। बस स्थानकातील पाण्याच्या टाकीत नियमित पाणी पुरवठा करण्याबाबत आगार प्रशासन किती तत्पर आहे याबाबतही प्रश्न उपस्थित केला जातोय। उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अत्यंत गरज आहे। त्यामुळे शेवगाव आगार प्रमुखांनी तातडीने पाण्याच्या टाकीत पाणी सोडून नियमित व्यवस्था सुरू करावी अशी जोरदार मागणी नागरिक आणि प्रशासनाकडून होत आहे। मी चालू होते चितळी जायचं होतं मला पाणी प्यायसाठी आलो होतो इथे मी पण काय इथं पाण्याची तर अजिबात काहीच सोय नाही। जो चाललाय पाणी वाजून आता हे पाण्याची टाकी लाखो रुपये खर्च करून बांधलेली आहे, पण पाणी नाही का त्याच्यात? याला पाणी अजिबात पत्ताच नाही ना त्याला। हो किती चक्कर आहे तुमची? इथं तिसरी चक्कर आहे माझी आता, तरी पाणी नाही? तरी पाणी नाही। किती दिवस झाले सारखी तुम्ही चक्कर मारता? आता इथं 8 दिवस 15 दिवस मिळून गोळ्या न्यायला याला त्याला यावंच लागत, तरी पाणी भरत नाही. तरी पाणी नाही दिसत इथं कधी।